नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक स्टडी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आपण मागच्या लेक्चर्समध्ये रिझर्व्ह बँक या घटकाला सुरुवात केली होती। रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झालेली आहे ते आपण पाहिलं। त्याचबरोबर रिझर्व्ह बँकांची स्थापना, व्याख्या, त्याचे असलेले विविध घटक हे सुद्धा आपण अभ्यासलेले आहेत। लक्षात मागच्या लेक्चर्समध्ये आपण संपूर्ण तो घटक घेतला। त्याचबरोबर मी शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकलेला होता, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण रिझर्व्ह बँक असो किंवा नाहीतर स्पर्धा परीक्षेमध्ये जेही बँकिंग व्यवसाय असो किंवा डिजिटलायझेशन असो याच्यावर आधारित वेगवेगळे लेक्चर सुद्धा टाकलेत आणि शॉर्ट व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत। ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर्स पाहिलेले नसतील त्यांनी पहिला ते लेक्चर्स पहा, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास होईल यासाठी। आलं लक्षात? आणि त्याचबरोबर आजचा आपला जो लेक्चर आहे आपल्याला काय बघायचं आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची काय बघायची, कार्य बघायची की ही बँक काय कार्य करते। असं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे। तिची स्थापना कधी झाली, तिचा कायदा कधी करण्यात आला होता याविषयीचा आपण सविस्तर अभ्यास आपण मागच्या लेक्चर्समध्ये केलेला आहे। आजच्या लेक्चर्समध्ये आपण फक्त काय बघणार आहोत, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची कार्य बघायची, आपल्याला काय बघायचे आहेत, कार्य बघायचे। आलं लक्षात? तर अधिक वेळ न वाया घालता आपण आपल्या लेक्चर्सकडे वळू। लेक्चरला सुरू करायच्या अगोदर मी सर्व विद्यार्थी मित्रांना एकच सांगेन की सर्वांनी लेक्चरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। खूप सोपा टॉपिक आहे, खूप छान आहे। त्याचबरोबर हा परीक्षेला याच्यावर आधारित प्रश्न विचारला जातो। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे। आपल्या देशाची कशी बँक आहे, मध्यवर्ती बँक आहे। त्याचबरोबर हिला केंद्रीय बँक असं सुद्धा म्हटलं जातं। लक्षात की ही मध्यवर्ती बँक आहे, केंद्रीय बँक आहे किंवा तिला शिखर बँक असं सुद्धा म्हटलं जातं। केंद्रीय बँक, मध्यवर्ती बँक किंवा शिखर बँक अशा तिन्ही नावांनी या बँकेला ओळखलं जातं। परीक्षेला जर प्रश्न विचारला केंद्रीय बँक म्हणजे कोणती बँक, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या भारताची कोणती बँक आहे, केंद्रीय बँक आहे, बरोबर। त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी करण्यात आली होती, तर 1935 मध्ये तिची स्थापना करण्यात आलेली होती। त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम कायदा कधी संमत करण्यात आला होता, कायदा विचारते मी, तर कायदा हा 1934 ला संमत करण्यात आला होता। कधी 1934 ला तो कायदा संमत झाला आणि त्याच्यानंतर 1935 ला प्रत्यक्षामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँक काय झाली, कार्य करायला सुरुवात झाली। आलं लक्षात तुम्हाला? ही संपूर्ण झाला रिझर्व्ह बँकेचा थोडासा मागचा आढावा मी घेतला। आता आपण आजच्या या लेक्चर्सकडे बोलू की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक आहे। या मध्यवर्ती बँकेला नक्की कोणकोणती कार्य करायला लागतात, प्रत्येक बँकेची अशी स्वतःची काहीतरी सेपरेट कार्य असतात। मग प्रत्येकाला काय कार्य करायला लागतात, आज आपण जे बघत आहोत तर रिझर्व्ह बँक जी आहे केंद्रीय बँक, तिला कोणती कार्य करायला लागतात ते आपण बघणार आहोत। तर बघा पहिलं कार्य काय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पहिलं कार्य काय, तर पतमुद्रांची निर्मिती करणे। पहिलं कार्य काय आहे, पतमुद्रांची निर्मिती करणे। पतमुद्रा म्हणजेच काय, तर पैशांची निर्मिती करणे। पत म्हणजे पैसा, पत म्हणजे काय असतो, पैशाची निर्मिती, पैसा छापण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कोणाला आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला आहे। कोणाला आहे, फक्त रिझर्व्ह बँक म्हणजे RBI ला आहे। आपण आपल्या लक्षात काय, लक्षात फक्त RBI ला काय आहे, पतनिर्मिती करण्याचा अधिकार आहे। 2 रुपये आणि 2 रुपयांपासूनच्या पुढच्या नोटा, काय सांगते मी, 2 रुपये आणि 2 पासूनच्या पुढच्या नोटा ज्याही आहे त्या कोण छापतं, तर ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया छापते। कोण छापतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या पतनिर्मिती करण्याचे कार्य या बँकेकडे आहे। आलं लक्षात? आणि 2 रुपयापासून खाली म्हणजे 1 रुपयाचं नाणं किंवा जे काही चिल्लर असतात त्याची निर्मिती कोण करतं, तर त्याची निर्मिती केंद्र सरकार करतं। कोण करतं, केंद्र सरकार त्याची निर्मिती करत असते। आलं लक्षात? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही काय करत असते, पतनिर्मितीचे म्हणजे 2 रुपयापासून ते पुढील नोटा, ज्या काही पुढील नोटा आहेत त्याची निर्मिती करण्याचे कार्य कोणाचे आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे आहे। आलं लक्षात? हे पहिलं कार्य झालं, हे बँकेचं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हे प्राथमिक कार्य झालं। आता दुसरं कार्य काय, तर सरकारची बँक म्हणून कार्य करणे। काय, सरकारची बँक म्हणून काय करणे, कार्य करणे, हे रिझर्व्ह बँकेचं द्वितीय कार्य आहे। कोणतं कार्य आहे, द्वितीय, दुसरं कार्य आहे काय, सरकारची बँक म्हणजे सरकारची बँक म्हणजे काय की आपल्या देशामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रमाणात पैसा चलनामध्ये आणायचा, त्याचबरोबर किती प्रमाणात सरकारला पैसा पुरवायचा। सरकार वेगवेगळ्या योजनांवरती खर्च करतं, बरोबर की नाही। मग सरकारला पैसा पुरवण्याचे कार्य
किंवा सरकारची बँक म्हणून जे कार्य करावे लागतात हे सर्व कोणाला करावे लागतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावी लागतात. सरकार वेगवेगळ्या योजना असतील, देणगी असतील किंवा जर देशामध्ये काही अपघात झाला, देशामध्ये काही महापूर आला किंवा नाहीतर मग कोरोनासारखी परिस्थिती आली, अशा अनेक काही म्हणजे आपत्तीसारख्या परिस्थिती, युद्धासारखी परिस्थिती, अशा अनेक परिस्थिती जर देशावर येतात तेव्हा देशाच्या सरकारला अर्थसहाय्य करण्याचे कार्य कोण करत असतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि लक्षात, जशी ती सरकारची बँक म्हणून कार्य करते तशीच ती बँकांची बँक म्हणून सुद्धा कार्य करते. तिसरा पॉईंट काय, सरकारची बँक म्हणून तर कार्य करते परंतु बँकांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं तिसरं कार्य काय आहे, तर बँकांची बँक म्हणून सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कार्य करावं लागत असतं. त्याचबरोबर चौथं कार्य काय, तर प्रत्यक्ष नियंत्रणाचे म्हणजे संपूर्ण नियंत्रण, प्रत्यक्ष नियंत्रणाचे काय करणे, व्यवस्थापन करणे. चौथं कार्य काय, व्यवस्थापन करणे. प्रत्यक्ष नियंत्रणाचे काय करणे, व्यवस्थापन करणे. प्रत्यक्ष नियंत्रण संपूर्ण सरकारची बँक म्हणून तर कार्य करावं लागतं. अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा महत्त्वाचं कार्य बँकेचं आहे. सरकारची बँक म्हणून सुद्धा कार्य करावं लागतं. त्याचबरोबर संपूर्ण व्यवस्थापन, पतनियंत्रण करण्याचे कार्य म्हणजे प्रत्यक्ष नियंत्रणाचं कार्य, किती देशामध्ये पैसा असला पाहिजे याचं संपूर्ण बजेट पहिल्याच रिझर्व्ह बँक इंडियाकडे असते, आखत असते की एका वर्षभरामध्ये देशामध्ये अर्थव्यवस्थेला किती प्रमाणात खर्च करावा लागणार आहे, किती आपल्याला पैसा चलनात ठेवावा लागणार आहे, त्याचबरोबर किती प्रमाणात पैसा आपला बाहेर मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींचा काय करावा लागतो, आढावा कोणाला ठेवावा लागतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तो ठेवावा लागत असतो. आलं लक्षात. त्याच्यात नंतर पुढचं 5वं कार्य आहे. पुढचं 5वं कार्य काय आहे, तर बघा, देशाच्या संचितांचा काय करणे, सांभाळ करणे. देशाचा संचिताचा सांभाळ करणे म्हणजेच काय, तर देशामध्ये जो काही पैसा आहे अवेलेबल, म्हणजे देशातला पैसा आणि देशाबाहेर म्हणजे विदेशी चलन जे आलेलं आहे ते सुद्धा सांभाळण्याचे कार्य कोणाला करावं लागतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागेल. आलं लक्षात की देशामध्ये जेवढाही पैसा संचित आहे, किती पैसा अर्थव्यवस्थेमध्ये फिरतो आहे, म्हणजे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांवर असो, व्यापार क्षेत्रांवर असो, कामगारांवरती असो किंवा एखाद्या रोजगारामध्ये लावला असो, कृषी क्षेत्रामध्ये असेल, आरोग्य क्षेत्रामध्ये असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये असेल, अशा प्रत्येक क्षेत्रांमध्ये किती प्रमाणात सरकारने पैसा लावलेला आहे, म्हणजे सरकार किती प्रमाणात खर्च करत आहे, या सगळ्यांची नोंद कोणाला ठेवावी लागत असते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ठेवावी लागत असते. किती पैसा देशामध्ये उपलब्ध आहे, एक अचानक जर देशावरती एखादी परिस्थिती आली तर आपल्याकडे तेवढा पैसा संचित आहे का, एखाद्या वस्तू किंवा सेवा खरेदण्यासाठी, लोकांची उदरनिर्वाह करण्यासाठी आपल्याकडे तेवढा पैसा आहे का, ही संपूर्ण जबाबदारी कोणाची असते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ही सगळी जबाबदारी पार पाडावी लागते की किती पैसा देशामध्ये संचित आहे. मागच्या वर्षी आपण जेवढा पैसा छापलेला होता किंवा जो चलनामध्ये आणलेला होता, तो चलनातला आणलेला पैसा सर्व खर्च झालेला आहे किंवा तो संचित आहे का, त्याचा सुद्धा सांभाळ करण्याचे कार्य कोणाला करावं लागत असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे कार्य करावं लागत असतं. आलं लक्षात. पुढचं कार्य आहे आर्थिक विकासाला मदत करणे. काय करणे, पुढचं कार्य आहे आर्थिक विकासाला मदत करण्याचे कार्य कोणाला करावं लागते, रिझर्व्ह बँकेला करावं लागतं. आर्थिक विकासाला मदत करण्याचे कार्य सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावे लागते. आर्थिक विकासाला मदत म्हणजेच काय, देशाची जी अर्थव्यवस्था आहे तिला भक्कम करण्याचे कार्य, देशाच्या अर्थव्यवस्थेला भक्कम करण्याचे कार्य, त्याचबरोबर देशातील लोकांना रोजगार पुरवायचा आहे, त्यासाठी त्यांना
रोजगारासाठी पैसा उपलब्ध पाहिजे, मग ते संपूर्ण हे आर्थिक सहाय्य कोण करत असतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे आर्थिक कार्य पार पाडावं लागत असतं. सरकारचा एक म्हणतात प्रतिनिधी म्हणून, सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून किंवा शासनाचा एक प्रतिनिधी म्हणून काम कोण करत असतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. आणि लक्षात आपण म्हणतो सरकार पैसा खर्च करतो, पण सरकार हा पैसा कुठून आणते, तर सरकार हा पैसा रिझर्व्ह बँकेतून आणते आणि तो आपल्यावरती खर्च करते. आणि लक्षात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत त्यांचा लाभ मिळतो, मोठमोठे उद्योग आहेत जे सरकारने स्थापन केलेले आहेत त्याचा सुद्धा फायदा आपल्याला होतो. वेगवेगळ्या लोकांना त्याच्यामध्ये काय मिळालेला आहे, रोजगार मिळालेला आहे. मग रोजगार मिळाल्यामुळे सरकार त्यांना तो पैसा पुरवत असते. कशाच्या माध्यमातून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून तो पैसा पुरवत असते. आणि लक्षात तुम्हाला पुढचा पॉईंट आहे आता त्याच्यामधला विदेशी विनिमयाचे नियंत्रण. पुढचा 7वा पॉईंट काय आहे, विदेशी विदेशी विनिमयाचे नियंत्रण म्हणजे काय, विदेशी जी चलन आहे आपण आपल्या फक्त देशातल्या देशात व्यापार चालतो का, तर नाही. आपल्या देशासोबत देशाबाहेर सुद्धा आपला व्यापार हा चालत असतो. मग आपण विदेशी व्यापार करत असताना जेव्हा समजा आपण आयात किंवा वस्तूंची निर्यात करत आहोत तेव्हा चलनामध्ये कोणत्याही प्रकारे बदल होता कामा नये. कारण की बघा, ज्या वेळेस आपल्याला व्यापार करायचा असतो जर चलनामध्ये काही तफावत निर्माण झाली तर आपल्याला तोटा होऊ शकतो. आपण जर समजा आपल्याला एखादी वस्तू निर्यात करायची आणि आपलं रुपयाचं अवमूल्यन झालं किंवा आपला रुपया घसरला तर काय होणार आहे, इतर देश आपल्याला कमी पैसा देईल, बरोबर. आणि आपण जर वस्तू निर्यात केलेला आहे आणि आपलं चलन जर घसरलं तर काय होईल, इतर देश आपल्याला पैसा कमी प्रमाणात देतील. तर असं होता कामा नये. म्हणजेच काय, विदेशी विनिमय दराचे काय करावं लागतं, नियंत्रण करावं लागतं. विदेशी जे चलन प्राप्त होतं आपण आयात आणि निर्यात करतो बघा. आता जर निर्यात करायची असली आपल्याला तर आपल्या देशातला फक्त सामान तिकडे जातं, परंतु आपल्याला जर आयात करायची असली तर काय होतं, मग आयात जर आपण एखाद्या वस्तूंची केली तर आपल्याला त्यांच्या चलनामध्ये आपल्याला पैसा द्यावा लागतो, बरोबर की नाही. मग त्यांच्या चलनामध्ये जर आपल्याला पैसा द्यायचा असतो तर मग आपल्याला त्या चलन आपल्या देशामध्ये त्यांचं चलन तेवढं उपलब्ध असणं गरजेचं आहे. आणि जर परकीय चलनाचा साठा आपण जास्तीत जास्त कमी केला तर आपल्या देशाला तो मोठा लॉस होऊ शकतो. आणखी काय, जर देशाचा विकास करायचा असेल तर परकीय चलनाचा साठा सुद्धा जास्त असणं तेवढंच गरजेचं आहे. परकीय चलनाच्या साठ्यावरती नियंत्रण ठेवण्याचे कार्य सुद्धा कोणाला करावं लागतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ते कार्य करावं लागत असतं. आणि लक्षात त्याच्यात पुढचा पॉईंट आहे आता वित्तीय प्रणाली विकसित करणे. काय, वित्तीय प्रणाली विकसित करण्याचे कार्य सुद्धा कोणाला करावं लागते, वित्तीय प्रणाली बघा. ह्या पॉईंटमध्ये एक सांगायचं राहिलं की विदेशी विनिमय दरावरती नियंत्रण. दर राहिला, हा शब्द काय, विदेशी दर आहे, जो त्यांच्या चलनाचा दर आहे तो घसरता कामा नये. तो जर वाढला तर मात्र काय होणार आहे, तो विदेशी विनिमयाचा दर जर वाढला तर आपल्याला जास्तीत जास्त परकीय चलन त्या देशामध्ये द्यावं लागेल. जर आपण वस्तूंची आयात करत असलो आणि समजा जेव्हा वस्तू आयात करत असताना त्यांच्या जर विनिमयाचा दर जर वाढला तर आपल्याला काही जास्तीत जास्त आपल्याला पैसा त्यांना द्यावा लागेल. मग हा आपल्याला मोठा लॉस होऊ शकतो. तर असं होणार नाही याची काळजी कोणाला घ्यावी लागते, रिझर्व्ह बँकेला घ्यावी लागते की त्याच्या अगोदर एखाद्या चलनाची किंमत बदलायच्या अगोदर, प्रत्येक विदेशी चलनाची किंमत बदलायच्या अगोदर किंवा ते स्थिर राहायला पाहिजे किंवा ते जोपर्यंत त्याच्यामध्ये बदल होत नाही तोपर्यंत आपण आपला व्यापार कसा चांगल्या प्रकारे सक्सेस करू शकतो या प्रकारे संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करत असतं, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे कार्य करावं लागत असतं. आणि लक्षात पुढचा पॉईंट आहे वित्तीय प्रणाली विकसित करणे. देशामध्ये वित्तीय प्रणाली विकसित करण्याचे कार्य सुद्धा कोणाला करावं लागत असते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागत असते. की फक्त अर्थव्यवस्थेवरतीच पैसा खर्च नव्हता, अर्थव्यवस्थेमध्ये असे विविध घटक आहे, आरोग्य क्षेत्र आहे, शिक्षण क्षेत्र आहे, बँकिंग क्षेत्र आहे, सेवा क्षेत्र आहे, अशा प्रत्येक सगळ्या क्षेत्रांवरती मोठ्या प्रमाणात सरकारला खर्च करावा लागतो. तर ह्या वित्त प्रणालीचे काय करावं लागतं, व्यवस्थितरित्या विभाजन करावं लागतं की प्रत्येक क्षेत्राला
चांगल्या प्रकारे म्हणजे पैसा उपलब्ध करून दिला तर त्या क्षेत्राचा विकास होईल। मग वित्तीय प्रणाली जेवढी खेळती राहील म्हणजे जेवढा अर्थव्यवस्थेमध्ये पैसा फिरेल तेवढा आपल्या अर्थव्यवस्था कशी होईल, भक्कम होणार आहे। कशी होईल, भक्कम होईल। जर आपल्या देशामधला पैसा म्हणजे मंदीच्या दिशेने वाटचाल केली तर आपल्या देशाला तोटा होऊ शकतो। मग वित्तीय प्रणालीमध्ये स्थिरता आणण्याचे किंवा विकसित करण्याचे कार्य जर कोण करत असेल तर ते आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे कार्य करावं लागत असतं। कोणाला करावं लागत असतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे कार्य करावं लागत असतं। त्याचबरोबर काय आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध ठेवणे, आंतरराष्ट्रीय म्हणजे संस्था आहे आंतरराष्ट्रीय संस्थांशी संबंध ठेवण्याचे कार्य कोणाला करावं लागतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला करावं लागतं। आता वर्ल्ड बँक झाली किंवा अजून जे काही आहे जागतिक लेवलवरती सगळे देशातल्या बँका एकत्र येतात आणि व्यापार व्यवहार करतात। मग याच्यामध्ये सुद्धा काय रिझर्व्ह बँकेला काय कार्य करावं लागतं की ज्या बँकांचे कार्य प्रत्येक बँकेचे कार्य कसे चालतं, रिझर्व्ह बँकेसोबत अमेरिकन बँकेचं कार्य कसं चालतं, इंग्लंडच्या बँकांचे कार्य कसे आहे, त्यांची नियम पद्धती कशी आहे, त्यांच्या चलनामध्ये कशा प्रकारे बदल होऊ शकतो, कधी बदल होतो किंवा त्यांच्या देशामध्ये म्हणजे आर्थिक हालचाल कशी आहे म्हणजे त्या देशामध्ये आर्थिक हालचाल कशी आहे हे संपूर्ण जाणून त्यांच्यावरती कार्य करण्याचे कार्य कोणाला करावं लागत असतं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे कार्य करावं लागतं। आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये जे काही ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत व्यापार व्यवहार करतात आंतरराष्ट्रीय लेवलवरती प्रत्येक देशाच्या काही वेगवेगळ्या संस्था असतात त्या कार्य करत असतात। त्या संस्थांमध्ये कशा प्रकारचे कार्य चालत आहे, कोणती कोणती म्हणजे संस्था आहे ती तेजीवरती आहे, कोणती मंदीवरती आहे किंवा कोणाचे कार्य कसं चालत आहे, कोणत्या देशाच्या विकासाच्या दिशेने कार्य चालत आहे, या सगळ्या गोष्टीचा लेखाजोखा कोणाला ठेवावा लागत असतो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला ठेवावा लागत असतो की ज्या आंतरराष्ट्रीय लेवलवरती काम करणाऱ्या संस्था आहेत त्या कशा प्रकारे कार्य करतात, त्यांची वित्तीय प्रणाली कशी आहे आणि ते कशा प्रकारे पैसे इन्व्हेस्ट करतात, कोणत्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतात किंवा किती प्रमाणात पैसा सांभाळून ठेवतात, कशा पद्धतीने देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी ते कसे प्रयत्न करतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास कोणाला करावा लागत असतो तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तो अभ्यास करावा लागत असतो। आणि लक्षात विविध क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे हे एक सर्वात महत्त्वाचं कार्य कोणाला करावं लागतं तर रिझर्व्ह बँकेला करावं लागतं। विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा विविध क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचे कार्य हे सुद्धा कार्य कोणाला करावं लागत असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हे कार्य करावं लागत असतं। मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे कृषी क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे, त्याचबरोबर बँकिंग कृषी क्षेत्राला झाला बँकिंग क्षेत्राला कर्ज जे विविध बँका आहेत सरकारच्या बँका सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करते, त्याचबरोबर बँकांची बँक म्हणून सुद्धा काम रिझर्व्ह बँक करत असते। या रिझर्व्ह बँकेला त्या बँकांना सुद्धा कर्जाचा पुरवठा करावा लागत असतो। कृषी क्षेत्र त्याचबरोबर बँकिंग क्षेत्र त्यानंतर शैक्षणिक क्षेत्र असे जे अनेक क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचे कार्य करत असतात तर रिझर्व्ह बँकेला ते कार्य करावं लागत असते, बँकांची बँक म्हणून ते कार्य करत असते। आणि लक्षात तुम्हाला सर्वात महत्त्वाचं कार्य म्हणजेच काय तर बँकांची बँक म्हणून कार्य करणे आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून कार्य करणे हे सर्वात महत्त्वाचे कार्य बँकेला करावे लागत असतात। असे आपण 10 प्रकारचे कार्य बघितलेले आहेत। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असे अनेक कार्य रिझर्व्ह बँकेला करावी लागत असतात। आपल्या भारताची ही कशी बँक आहे ही मध्यवर्ती बँक आहे, आपल्या देशाची ही मध्यवर्ती बँक आहे किंवा केंद्रीय बँक आहे किंवा हिला आपण काय म्हणणार शिखर बँक किंवा शिखर संस्था असं सुद्धा म्हणणार आपण। आणि लक्षात काय अडचण आहे का तुम्हाला, जर अडचण असेल तर मला नक्कीच कमेंटच्या माध्यमातून सांगा, याच्यावर आधारित सुद्धा प्रश्न तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारलेला दिसून येईलच। आणि लक्षात म्हणून मी तो पॉईंट घेतलेला आहे। त्याचबरोबर SY FYच्या सिलेबसमध्ये सुद्धा तुम्हाला हा दिसून येईलच। म्हणून भारतीय रिझर्व्ह बँकेचा अभ्यास करणे, आपल्या देशाची बँक आहे तर त्या बँकेविषयी आपल्याला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे। आणि लक्षात यासाठी सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे। लेक्चर आवडलेला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या लेक्चरला पुढचा एक नवीन घटक घेऊन की जेणेकरून आपल्या सगळ्या घटकांचा सविस्तररित्या अभ्यास करता येईल यासाठी।
आलं लक्षात? त्यासाठी तोपर्यंत धन्यवाद.